आता अजून एक धक्कादायक बातमी आहे। आईचा निष्काळजीपणा आता मुलीच्या जीवावर बेतलाय। चिमुकली खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकली आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या चिमुकलीचा अखेर जीव वाचवलाय। भाविका चांदणे असं 4 वर्षीय मुलीचं नाव आहे। कात्रज गुजरवाडी खोपडेनगर येथील एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर भाविका चांदणे वय वर्ष 4 ही 3ऱ्या माळ्याच्या खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकली होती। तिथे अग्निशमन केंद्रातील चव्हाण पोहोचले असता घराला कुलूप होतं आणि मुलगी घरामध्ये एकटीच होती। तिची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडून माघारी येत असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे। आपण पाहतोय की कशा काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य आहे। 3ऱ्या मजल्यावरती ही चिमुकली एका घराच्या खिडकीमध्ये अडकली। प्रसंगावधान दाखवत या अग्निशमन दलाच्या जवानानं या मुलीचे अखेर प्राण वाचवले। पुण्यातील कात्रज भागामधली ही सगळी घटना आहे। कात्रजमध्ये एका चिमुकलीचा जीव या ठिकाणी वाचलेला आहे। आईचा निष्काळजीपणा या मुलीच्या जीवावरती बेतल्याची ही दृश्य आहेत। कशा पद्धतीने ही मुलगी 3ऱ्या मजल्यावरती अडकली खिडकीमध्ये खेळत असताना। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम, सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, खरं तर कात्रज मधल्या गुजर निंबाळकरवाडी परिसरातली ही सगळी 9:15च्या सुमारासची घटना आहे। उमेश सुतार नावाची व्यक्ती जी आहे ते काही काळ या बिल्डिंगच्या बाहेर ओरडताना दिसले आणि हे ऐकून अग्निशामक दलामध्ये कर्मचारी असणारे जे सध्या आज सुट्टीवरती होते ते जवान योगेश चव्हाण हे सगळं ऐकलं आणि त्यांनी पाहिलं तर खिडकीमध्ये 3ऱ्या मजल्यावरून चिमुकली जी आहे ती जवळपास पडतीये। ती अँगलला धरून तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतेय। तिला कळालं होतं की खाली आपण पडू शकतो, त्यामुळे ती जीव वाचवण्यासाठी ती धरून बसलेली होती। त्यांनी लगेच धाव जी आहे ती त्यांच्या घराकडे घेतली। 3ऱ्या मजल्यावरती उमेश चव्हाण पोहोचले, परंतु घराला कुलूप होतं। त्यांची आई जी आहे ती त्यांच्या बाळाला सोडायला शाळेमध्ये गेलेली होती। त्यांनी प्रयत्न केले खाली जाऊन जे आहे ती, तोपर्यंत आई त्यांना चालत येताना दिसली, त्यांच्याकडून चावी घेतली। पळत जे आहे ते त्यांच्या घराबाहेर गेले आणि कुलूप उघडून त्यांनी या मुलीला वाचवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या शिताफीने या चिमुकलीला वाचवण्यात आलेलं चित्र आपल्याला या उमेश चव्हाण या जवानाकडून केलेलं पाहायला मिळतंय। कारण का जर का थोडासा घातपात घडला असता आणि ती मुलगी जर का खाली आली असती तर काहीच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, पण सुदैवाने असा प्रकार जो आहे तो घडलेला नाही। आणि त्यामुळे नक्कीच आता या संदर्भामध्ये आता नक्कीच पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।